आम्ही मौजे बदाने खंडलाय बुवा खंडलाय खुर्दे बाबुर्ले शिरदाणे अकलाड मोराने आवटी नवलाने मेरगाव निमडाळे गोंदूर या सर्व गावांना अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्यातून पाणी सोडावे म्हणून आज दिनांक 23/1/24 रोजी सर्व सरपंच मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय बाहेर निदर्शने करून पाणी सोडण्याची मागणी केली। तसेच मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दिनांक 1/1/2024 रोजी अक्कलपाडा येथे उद्घाटनास आलेले पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन दिले। त्यावेळेस मान्य जिल्हाधिकारी अभिनय गोयल उपस्थित होते। जर गावावरील सर्व गावांना दिनांक 30/1/24 रोजी पर्यंत डाव्या कालव्यातून पाणी सोडले नाही तर बदाने खंडलाय फाट्यावरती रास्ता रोको आंदोलन करून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच राहील। याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील असे अजय माळी व सर्व गावातील सरपंच यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी गोविंदराव माळी, सरपंच गणेश सोनवणे, सरपंच शरद शिंदे, सरपंच पुंडलिक नेरकर, नंदकिशोर भाऊ कुवर, प्रभाकर भामरे, दीपक बदाने, भीमराव कर्नल, संजय बोरसे, योगेश बदाने, सुधाकर सैंदाने आदी सरपंच मोठ्या संख्येने निवेदन देताना उपस्थित होते। पाणी नाही कोणाच्या बापाचं, पाणी आहे आमच्या हक्काचं। पाणी नाही कोणाच्या बापाचं, पाणी आहे आमच्या हक्काचं। जय जवान जय किसान। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाणी सोडण्यासंबंधित आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आम्ही वेळोवेळी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांबरोबर आमची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झालेली आहे। आदरणीय पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे, खासदार साहेबांना निवेदन दिलेले आहे, परंतु आजपर्यंत पाणी सोडलेलं नाही। आमचा शेवटचा या अक्कलपाडा डाव्या कालव्याच्या सर्व गावाचे सरपंच आलेले आहेत। त्यांनी आम्ही ठरवून घेतलेलं आहे येणाऱ्या 30 जानेवारीपर्यंत जर पाणी सोडलं नाही तर आम्ही 31 जानेवारीला बदाने फाटा येथे आम्ही रास्ता रोको करणार आहोत। तरी आमचं निवेदनावर जिल्हाधिकारी साहेबांनी पाणी सोडावं ही अशी अपेक्षा ठेवतो।